50% घरपट्टी माफ, ज्यामध्ये दिवाबत्ती कर, पाणीपट्टी कर आणि घरपट्टी कर हे 50% ग्रामीण भागातील नागरिकांना देण्यात येत होते, मालमत्ता धारकांना देण्यात येऊ लागला होता, ज्याची शेवटची दिनांक ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत होती आणि त्या अनुषंगाने खूप साऱ्या नागरिकांकडून प्रतिसाद मिळत होता. त्यानुसारच मित्रांनो, महाराष्ट्र ग्रामविकास विभागाच्या वतीने त्यांच्या अंतर्गत जो उपक्रम राबवण्यात येत होता, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, हे जे अभियान राबवण्यात येत होतं, तर या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या करासह 1 एप्रिल 2025 पूर्वीची सर्व घरपट्टी, पाणीपट्टी आणि दिवापट्टीची जी थकबाकी होती ती एकाच वेळी भरल्याच्या नंतर एकूण सर्व थकबाकीवर 50% सूट मिळू लागली आणि त्याची या अगोदरची अंतिम दिनांक ही 31 डिसेंबर 2025 होती. त्या सर्व नागरिकांकरिता ग्रामीण भागातील आता एक आनंदाची बातमी निघून समोर आलेली आहे. कारण सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, त्यामुळे या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यामध्ये सुद्धा थोड्याशा अडचणी येत होत्या आणि स्थानिक भागातला, ग्रामीण भागातला विकास कसा करता येईल, त्याला कसा हातभार मिळेल याकरिता हा निर्णय घेण्यात आलेला होता. ज्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर, गाव पातळीवर त्यांचं मूल्यांकन सुद्धा करण्यात येते आणि या 31 डिसेंबरची मुदत दिलेली असताना सुद्धा खूप सारे नागरिक, मालमत्ता धारक त्यांची घरपट्टी भरण्यापासून वंचित राहिलेले होते. तर जे लाभधारक, जे मालमत्ता धारक ग्रामीण नागरिक घरपट्टी 50%चा लाभ घेण्याकरिता वंचित राहिलेले आहेत, त्या सर्वांकरिताच एक आनंदाची बाब समोर निघून आलेली आहे, जी आता अशी आहे की या अगोदरचा जो हा उपक्रम होता 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंतच राबवण्यात येत होता, परंतु आता याला आणखी मुदत वाढवून देण्यात आलेली आहे आणि ही मुदत म्हणजे जवळपास 31 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. त्यामुळे आता नागरिकांना सुद्धा लाभ होणार आहे. ग्रामपंचायत पातळीवर ग्रामपंचायत कार्यालयांचे सुद्धा उत्पन्न वाढणार आहे आणि गाव पातळीवर विकास करण्याकरिता सुद्धा ग्रामपंचायतीला मदत मिळणार आहे. तर मित्रहो, एक चांगली अपॉर्च्युनिटी, चांगली संधी परत आपल्या सर्वांकडे धावून आलेली आहे, ज्यामुळे 50% करामध्ये सवलत मिळत असून त्याचा उपयोग सर्व मालमत्ता धारकांना, नागरिकांना ग्रामीण भागातील घेता येणार आहे आणि नक्कीच घेण्यासारखं आहे, घ्यायला हवा, जेणेकरून आपल्याला 50% सवलत मिळून आपल्याच गावाचा विकास करण्याकरिता आपल्याकडूनच हातभार होत आहे. एक खूप चांगली गोष्ट आहे. एरवी सुद्धा ग्रामपंचायतीचा कर जर थकीत राहिला तर खूप साऱ्या योजना घेताना अडचण येते, खूप सारे डॉक्युमेंट, दाखले घेत असताना अडचणी येतात, मालकीचे कागदपत्र घेत असताना सुद्धा सामोरे जावं लागते आणि वेळेवर मग घरपट्टी भरावं लागते. त्यामुळे आता 50%ची जी सवलत मिळालेली आहे, या दरम्यान 31 डिसेंबरच्या अगोदर बरेचसे ग्रामीण भागातील नागरिक आपापल्या कामामध्ये असल्यामुळे म्हणा, किंवा ही बातमी त्यांच्या पुढे जशी पाहिजे तशी, हवी तशी न पोहोचली अशा कारणामुळे, किंवा त्यांच्याकडे पैशाची उपलब्धता नसल्यामुळे, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे जे लाभार्थी नागरिक राहिलेले आहेत, त्या सर्वच नागरिकांकरिता, लाभार्थ्यांकरिता एक चांगलीच संधी चालून आलेली आहे. तर नक्कीच या सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. मुळात आता या पंचायत राज अभियानाचे जरी आदेश असले, उपक्रम राबवण्यात येत असला तरी सुद्धा या सर्व गोष्टीचा जो अधिकार आहे तो ग्रामपंचायत पातळीवर, ग्रामपंचायत कार्यालयातील त्या सर्व बॉडीला आहे. तेथील काय ठराव आहेत, कसले ठराव आहेत, त्यांचा अगोदरचा ठराव किती तारखेपर्यंतचा आहे, परत त्यांनी हा ठराव वाढवून घेतला का, या संदर्भात नागरिकांनी आपापल्या ग्रामपंचायत पातळीवर जाऊन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या संदर्भात विचारपूस करायला हवी, करण्याला हरकत नाही, की बा खरोखरच या उपक्रमाची जी वेळ आहे, मुदत आहे, ती वाढवून मिळण्यात आलेली आहे का, देण्यात आलेली आहे का, या गोष्टीमध्ये कितपत सत्यता आहे, ते तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत पातळीवर संपर्क साधून करू शकता आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 31 मार्चपर्यंत 2026च्या मुदत मिळाली असली तर नक्कीच या संधीचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या कराच्या सवलतीचा जो लाभ आहे तो घेऊ शकता. तर नागरिकांनो, मित्रांनो, आपणा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी अपडेट मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर ती आपणा सर्वांना नक्कीच उपयोगी ठरेल. तर मित्रो, व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशीच विश्वासार्ह माहिती वेळोवेळी मी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल, याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर नागरिकांपर्यंत सुद्धा, मालमत्ता धारकांपर्यंत ही अपडेट, ही माहिती पोहोचावी, मिळावी, याकरिता या व्हिडिओला सुद्धा त्यांच्यापर्यंत, त्यांच्या
पर्यंत त्यांच्या दूर सर्व रिलेटिव्ह नातेवाईकांपर्यंत सुद्धा शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा या 50% सवलतीचा लाभ घेता येईल मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांच्या उपयोगी माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्र.